भगवान शंकर यांना का म्हणतात त्रिपुरारी? हो, खूप छान एक कथा आहे, पौराणिक कथा. जाणून घेऊया या पौराणिक कथेविषयी. कार्तिक महिन्याची पौर्णिमा, एक अशी रात्र ज्यावेळी चंद्र आपल्या संपूर्ण तेजाने आकाश उजळवतो आणि गंगेच्या किनाऱ्यावर हजारो दिवे भक्तीच्या प्रकाशाने झळकतात. हीच ती देवदिवाळीची रात्र, ज्या दिवशी देवता स्वतः पृथ्वीवर अवतरतात आणि भगवान शिव होतात त्रिपुरारी. आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत कार्तिक पौर्णिमेची अद्भुत कथा. भगवान शिवांनी त्रिपुरसुराचा वध कसा केला आणि या दिवसाचे पूजा, स्नान आणि दानाचे शुभ मुहूर्त काय आहेत ते. हिंदू सनातन धर्मात कार्तिक पौर्णिमा हा अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी दान, स्नान आणि दीपदान केल्याने अपार पुण्य प्राप्त होते. असं म्हटलं जातं की या दिवशी देवता स्वर्गातून पृथ्वीवर येतात आणि जे भक्त श्रद्धेने पूजा करतात त्यांना सुख, समृद्धी आणि मोक्षाचं वरदान मिळतं. ही पौर्णिमा त्रिपुरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते, कारण याच दिवशी भगवान शिवांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध करून विश्वात पुन्हा शांती प्रस्थापित केली होती. एकेकाळी त्रिपुरासुर नावाचा एक महान असुर होता. या 3 दिव्य नगरांचा अधिपती होता, एक आकाशात, एक पृथ्वीवर आणि एक पाताळात. त्याने ब्रह्मदेवांकडून असा वरदान घेतला होता की त्याचा वध फक्त तोच करू शकेल जो या 3ही नगरांना एकाच वेळी भेदू शकेल. हे अशक्यप्राय होतं आणि हे त्रिपुरसुराने ओळखलं होतं. त्यामुळेच त्याने सगळ्या लोकांवर अत्याचार सुरू केले. देवता, ऋषी आणि मनुष्य सगळे भयभीत झाले. त्याच्या नावाने थरथर कापू लागले आणि त्या सगळ्यांनी भगवान शिवशंकरांना विनंती केली. त्यांना शरण गेले आणि म्हणाले की या त्रिपुरसुराने आम्हाला राहणं खूप कठीण केलं आहे. तेव्हा महादेवांनी आपला दिव्य रथ तयार केला. रथाचे चाक होते सूर्य आणि चंद्र, सारथी होते ब्रह्मदेव, तर बाण होता श्रीहरी विष्णूंचे स्वरूप. योग्य वेळ येताच शिवांनी त्या दिव्य धनुष्यावर बाण चढवला आणि एका क्षणात 3ही नगरांचा नाश झाला. त्रिपुरासुराचा अंत झाला. त्या दिवशी आकाशात प्रकाश पसरला. देवांनी पुष्पवृष्टी केली आणि त्या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून साजरा करण्यात आली. त्या दिवसापासून भगवान शिव त्रिपुरारी म्हणून ओळखले जाऊ लागले. कार्तिक पौर्णिमेच्या भगवान विष्णूंचा एक पवित्र प्रसंगही जोडला जातो. असं सांगितलं जातं की याच दिवशी श्रीहरीने आपला पहिला अवतार, मत्स्य अवतार घेतला होता. प्रलय काळात जेव्हा संपूर्ण पृथ्वी जलमग्न झाले तेव्हा भगवान विष्णू मत्स्य रूपात अवतरले आणि त्यांनी मनू व इतर प्राण्यांना वाचवले. म्हणूनच या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचीही शुभ्र चंद्रप्रकाशात पूजा केली जाते. मत्स्य रूपातील विष्णू आणि कमळावरची लक्ष्मी माता हे त्याचंच प्रतीक आहे. तर आता आपण जाणून घेणार आहोत की कार्तिक पौर्णिमा 2025ची तिथी आणि मुहूर्त. पौर्णिमे तिथी सुरुवात होते 4 नोव्हेंबरला रात्री 10:36 त्यानंतर त्याची समाप्ती होते 5 नोव्हेंबर रात्री 6:48. गंगा स्नान आणि दान मुहूर्त सकाळी 4:52 ते 5:45. सकाळी 4:52 पासून ते 5:44 सकाळची पूजा वेळ 7:58 ते 9:20 प्रदोष काल पूजा सायंकाळी 5:15 ते 6:05. या वेळेला आपण काय करायचं? पहाटे स्नान करून शिवलिंगावर जलाभिषेक करायचा, भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची पूजा करायची, दीपदान करायचे. कारण म्हणतात या दिवशी दीपदान केल्याने पुनर्जन्माचे कष्ट नाहीसे होतात. तुलसी पूजन,
ब्राह्मण भोजन आणि गरजू लोकांना दान करायचे. कार्तिक पौर्णिमेची रात्र ही चंद्रप्रकाशापेक्षा अधिक तेजस्वी असते, कारण ती प्रकाश फक्त बाहेर नाही आतही पसरवते. ती आपल्यातील अंधकार, लोभ आणि अहंकार जाळून टाकते आणि आत्म्याला शुद्धतेचा प्रकाश देते. म्हणून या दिवशी एक दीप भगवान शिवांसाठी, एक दीप श्री विष्णूंसाठी आणि एक दीप आपल्या मनातील शांतीसाठी नक्की प्रज्वलित करा. आपल्या जीवनातही हा प्रकाश असाच कायम राहो. आपल्या सर्वांना शुभ कार्तिक पौर्णिमा आणि देव दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. जय शिवशंकर, जय श्री हरी.